या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स। संपर्क संदीप फलके 9822921138। नमस्कार, बुलेटिन 31 आपले स्वागत आहे। आता बातमी आहे चोरी संदर्भातली। रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करत शेतकऱ्याची तब्बल 2 लाख रुपयाची रोकड घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे। आधीच आसमानीचे संकट व सुलतानी संकटाला मेटाकुटला आलेला बळीराजा, त्यातच पिण्याच्या पाण्याचा गोट बाजूला ठेवून शेतीला पाणी देणारा शेतकरी आणि अशा बळीराजाची चोरट्यांनी केलेली लूट हे नक्कीच मनाला लावून चटका देणारी आहे। शेतकरी सोमनाथ इंद्र वानकुरे राहणार पिंपळकुटे यांनी आपल्या शेतातील काबाड कष्ट करून मक्याचे पीक घेतले। मक्याचे पीक विकून त्यांना 2,05,000ची कमाई झाली। सदरची कमाई येवल्यातील बँकेतून काढून आपल्या घरी जात असताना अंदरसोल परिसरातील मातोश्री शांताबाई सोनवणे स्कूल समोरील पुलावर पाठीमागून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांचे पैसे पडल्याची बतावणी करत भोळा बावड्या शेतकऱ्याला लुटले। तब्बल 2,05,000 रुपयाची रोकड घेऊन चोर पोबारा करून पळून गेला। या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजतात तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। टोल नाक्यावरील CCTVच्या आधारे या चोरट्यांचा तपास घेतला जात असून या शेतकऱ्याची चोरी झालेली रक्कम लवकरात पोलिसांनी हस्तगत करावी व चोरट्यांना कठोर शासन करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला।